आणि बाकीचे मुलं कष्टमध्ये वाचत राहा. स्लीप 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 साऊंड स्लीप अँड गो डीप अँड डीपर. आता एखादी गोष्ट जमत नाही म्हटलं की जमणार नाही. तुम्ही मुलांना म्हटलं बाळा गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे, तर तो विषय त्यांना कठीण आहे. मी आधीच बोललो, सायन्स वाल्यांना आर्ट्स कठीण जातं, आर्ट्स वाल्यांना सायन्स कठीण जातं. कोण हुशार? दोघे सारखे. इंग्लिश मीडियम वाल्यांना लँग्वेज कठीण जातं, लँग्वेज हिंदी मराठी वाल्यांना इंग्लिश कठीण जातं. कोण हुशार? दोघे सारखे. मग असं का होतं? कारण आपण फिनिशिंगचा प्रकार आहे. आपण पाहूया इकडे बाळा तुझा पाय कधी फ्रॅक्चर करेल, पाय फ्रॅक्चर तू खाली वाग, रॉड पकड, कोणी 250 किलो वजनाचे गोळे 500 तुझ्या हातात 500 किलो वजन आहे. तू पण वाकडे बाळा, खाली वाग, रॉड पकड, रॉड आला नीट धर. वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन आहे, 500 किलो वजनाचे गोळे तुझ्या हातात आहे, 500 किलो आहे. 1 2 3 म्हटल्यावर प्रयत्न करायचा, जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. रेडी? 1 ताकद लावा, तुमच्या हातात 500 किलो आहे, बिलकुल जमणार नाही. 2 नाही जमणार, आणि 3 चला लावा ताकद. आता यांच्या डोक्यात आलं ते 500 किलो आहे. तुम्ही वारंवार म्हटलं की बाबा रे तुला जमत नाही, तुला नाचता येत नाही, तुला गाता येत नाही, तुला खेळता येत नाही, तर या सूचना त्यांच्या अंतर्मनात जात नाही करतात. लाव ते ताकद, लाव ताकद, काय कमी येत नाही, लाव ताकद बाळा. मात्र हे भांडण्यातले लोक नाही, मला माहित नाही कोणाचे बाळा आहेत. लाव रे ताकद, कमी करे, लाव कमी का, येस ऑर नो, नो, लाव ताकद. हे काम कर, खुर्चीवर पाय ठेवले, स्टूलवर पाय ठेव, लाव ताकद. मी सांगतो नाही जमणार, कम ऑन. कारण डोक्यात आलं की नाही, लक्षात आलं तुम्हाला? जमेल का रे बाळा, जमेल का रे, जमेल का रे? नाही जमत. डोक्यात आलं का निगेटिव्ह सूचना जर दिली, छोटीशी गोष्ट सुद्धा मुलाला जमणार नाही, आपल्याला जमणार नाही. मला जमत नाही असं सांगू नका, सोडून द्या, नाही जमणार, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. देवा नाही जमणार, जमत नाही म्हटलं की जमणार नाही. आता मी म्हातारा झालो, मला हे जमणार नाही तर नाही जमणार. आता माझ्या लक्षात राहते असे म्हणू नका. आपली 95% मेमरी बेस्ट राहणार आहे, त्यामुळे मेमरी वाढवण्याची गरज नाही. पालकांनी कोणत्याही मुलांना मेमरी वाढवण्यासाठी औषध देऊ नका. ते शंकरपुष्टी द्या, बदाम द्या, सगळं बघताच आहे. भांडी घासतानाच्या मुली मिनिटमध्ये येतात आणि बदाम खाणारे असतात, तर बदामवाल्याने बदाम भर मिनिटमध्ये आणलं. तसं काय करता येत नाही. नाही जमत म्हटलं की नाही जमणार, पण जमते जमते म्हटलं की काय करता येतं. एक जण मदतीला यायचं, एक जण विचारतं की या कोणीतरी, एक जण याला मदतीला येतो, खुर्च्या घ्या, इकडे बाळा, इकडे तुझा पाय फ्रॅक्चर नाही, असं ओके, सोडून दे बाळा, झालं झालं, नाही जमत तुला, भाऊ नाही जमत, भाऊ बाजूला उभा राहा. स्लीप 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 साऊंड स्लीप. ओके, एक जण असा बसले बाळा, मागं झोपायचं, पाय ठेव, तुमच्या खुर्चीच्या बाजूला बाळाच्या बाजूला सगळं ऐका. एक जण बसली आता हात एक फक्त स्लॅब स्लीप होतो, पहिला दोन्ही पाय खुर्चीत ठेव, हे सगळं ऐका. आता तुमच्या लक्षात येईल, जर सकारात्मक सूचना दिल्या तर काय होऊ शकतं. मागच्या खुर्चीत झोपायला पडणार नाही, मग दोन्ही पाय जवळ धर, आणि 1 2 3 म्हटलं की शरीर आपल्या हाताकडे होईल, मधला सूट काढणार तरी वागणार नाही. रेडी? खुर्चीला हात खाली मारायचं नाही, कोणीतरी दुसरीकडे हात लावा, एक खुर्चीवर. स्लीप 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 साऊंड स्लीप अँड गो डीप अँड डीपर. ज्याने बॉटल उचलली नाही तो काय करू शकतो तेवढं पहा. हा तुमचाच मुलगा आहे, माहित नाही मला, सगळ्यांना जमतंय. आपल्या वजनाच्या दीड वजन आहे. 1 2 3 म्हटलं की शरीर आकाशाकडे होईल, मधला सूट काढणार तरी वागणार नाही. मग एक कमरवर टाईट होते, शरीर आकाशाकडे होत आहे. 2 आणखी टाईट झाला, 3. हा तुमचाच मुलगा आहे, यावर काही वजन देऊन पाहू. मात्र जर सकारात्मक सूचना दिल्या तर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मी डॉक्टरांसाठी, अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेत असतो. अंतर्मनातली शक्ती वापरायची कशी ते सांगतोय, याच्यावर काही वजन देऊन पाहू. मग आणखी कडक आहे, वजन दिलं तरी कमर वर येईल, खाली जाणार नाही. मग खुर्ची पडणार नाही. टाईट, आणखी टाईट. काय वारंवार सांगा, यस ऐका, यस माझी मुलगी, माझा मुलगा करू शकतो. हे सकारात्मक सूचना देणं पालकाचं काम आहे. कारण बाबासाहेबांनी आमच्या डोक्यात एकच टाकलं, शिक्षण
हे वाघिणीचं दूध आहे. आणि आमच्या डोक्यात आलं आता आम्ही गुरगुरायला लागलो, पण आमचा गुरगुरायला लागला. साऊंड स्लीप अँड बॉडी तुम्हाला बाळा स्लीप साऊंड स्लीप अँड बॉडी याला घेऊन तुझा पाय कधी मोडला काय फ्रॅक्चर आहे का? नाही याला घेऊ हा थोडा मलाही माहिती पुढच्या खुर्चीत पाय ठेवा. आपण बघूया 2 मुलं घेऊन सगळ्यांना शक्य आहे. त्यांच्या वजनाच्या 3पट वजन पेटता येतं. 50 किलोचं तर 75 किलोपर्यंत वजन पेटता येतं. पुढच्या खुर्चीत पाय ठेवा. मागच्या खुर्चीत झोप बाळा. धर्मावर झोप मागा. बस कमरेवर हात ठेव. दोन्ही कडून 1 2 3 मिनिटं शरीराला असं कडक होईल तर सुकांना तरी वापरणार नाही. 1 कमरवर कट टाईट होतायला लागणार शरीर तुझं. 2 आणखी कडक हो आणि 3 बिलकुल खुर्ची काढली तरी वापरणार नाही. प्रत्येक मसल्स मध्ये कंट्रोलिंग आहे. मी डाऊन म्हणतो कमर खाली करायचं, अप पट्टी वर करायची. डाऊन डाऊन खाली कर, कमर खाली कर. डाऊन 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 अप अप वर घे. अप 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 प्रत्येक मसल मध्ये कंट्रोलिंग आहे. काही गरज नाही हात तुमचा मुलगा आणखी काय आहे. आता याच्यावर वजन दिलं तरी वापरणार नाही. कमर वर घे. याच्यावर वजन दिलं तरी बिलकुल नाही वापरणार नाही. काही गरज नाही. ओके आणखी टाईट आहे बिलकुल नाही वापरणार. टाईट नाही वापरणार. तरी जाऊन 10 किलोचा मुलगा घेऊन पहा काय हालत होते. वारंवार सांगा. मी हे सांगतो यस आम्हाला आम्ही घरी सगळं आता मी रोज आम्ही 5 6 7 10 तास काम करतो, 12 तास बोलतो. मी एक सामान्य माणूस आहे. काय वाजून स्वागत करायचे. स्लीप साऊंड स्लीप अँड बॉडी गो डीप अँड डीपर. नीट बसा. बसता येतं बेटा बसा. बसता येतं. स्लीप साऊंड स्लीप अँड बॉडी. पाय खाली घे. वाव स्लीप उभं करा. याचा अर्थ असा आहे की आम्ही स्वतःलाही सांगा या सारख्या आणि मुलांनाही सांगा बेटा तू वाचू शकतेस, गाऊ शकतेस. जेव्हा अभ्यास करते तेव्हा अभ्यास करते, जेव्हा टीव्ही पाहते तेव्हा टीव्ही पाहते आणि लिमिटेड वेळात ते मोबाईल पाहते. आम्ही वारंवार तक्रारी करतो दिवसभर मोबाईल पाहत राहते. एवढंच नाही तर मायबाप सुद्धा दिवसभर मोबाईल पाहत राहतात. आणि असे मायबाप आहे एकाच बेडवर झोपतात, पण झोपताना मोबाईलवर गुड नाईट म्हणत नाही, मोबाईलवर मेसेज पाठवतात गुड नाईट. दुसऱ्याने गुड नाईट म्हणून पाठवायचं कुठे चालू आहे.